विद्यार्थ्यांच्या खांद्यावर शिक्षणाचे नव्हे तर दप्तराचे ओझे, अवजड शालेय बॅगमुळे चिमुकल्यांच्या आरोग्याला धोका. नियमांची अंमलबजावणी कधी होणार? शाळा सुरू झाल्या, विद्यार्थी आनंदानं वर्गात पोहोचत आहेत, पण या आनंदावर विरजण घालत आहे ते त्यांच्या खांद्यावरील जड दप्तर. अनेक विद्यार्थ्यांच्या शरीराच्या वजनाच्या तुलनेत दप्तराचं वजन अधिक असल्याचं चित्र दिसून येत आहे. या अवजड दप्तरामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होत आहे, पाहूया मीडिया डेली न्यूजचा हा विशेष रिपोर्ट. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या खांद्यावर ज्ञानाचे नव्हे तर जड दप्तराचं ओझं वाढत असल्याचे चिंताजनक चित्र सर्वत्र दिसून येत आहे. लहान वयातील विद्यार्थ्यांना दररोज अनेक विषयांची पुस्तके, वह्या, गृहपाठाच्या फाईल्स, ड्रॉइंग साहित्य, डबा आणि पाण्याची बाटली घेऊन शाळेत जावं लागतं. आणि असं असल्यामुळे त्यांच्या दप्तराचं वजन त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. बालरोग तज्ज्ञ आणि अस्थिरोग तज्ज्ञांच्या मते शरीराच्या वजनाच्या सुमारे 10% अधिक वजनाचे दप्तर नियमितपणे वाहून नेल्यास मान, पाठ, खांदे आणि मणक्यावर ताण येतो. दीर्घकाळ ही परिस्थिती कायम राहिल्यास विद्यार्थ्यांच्या शारीरिक वाढीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन कमी ठेवण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र अनेक शाळांमध्ये या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचं दिसून येत आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रोज सर्व विषयांची पुस्तके आणावी लागत असल्यानं दप्तर अधिकच जड होतं. पालकांनीही या प्रश्नावर चिंता व्यक्त केली आहे. लहान मुलांना एवढं वजन उचलावं लागणं योग्य नाही. शाळांनी विषयनिहाय वेळापत्रक तयार करून आवश्यक 30 पुस्तके आणण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच वर्गखोल्यांमध्ये लॉकर किंवा पुस्तक ठेवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पालकांकडून होतीये. अहिल्यानगर शहरात जर आपण पाहिलं तर या शिक्षणाचा सगळा खेळ झाला आहे. आज प्रत्येक मुलाची जी आपण बॅग आहे ती जर पाहिली तर ती मुलाच्या वजनाच्या निम्म्या वजनाची बॅग तर त्या मुलांचीच असते. म्हणजे एखाद्या मुलाचं वजन जर 30 किलो असेल तर 15-15, 10-10 किलोची बॅग ही दप्तराचं वजन आहे. याच्यामध्ये मुलांचे जी वाढ आहे ती खुंटली जाते, शारीरिक त्यांना इजा पोहोचते. परंतु याच्याकडं कुठेही या शिक्षण संस्थांचं देणं घेणं आहे. या खाजगी शाळा जशा उदयास आल्या तेव्हापासून याचं प्रमाण जास्त प्रमाणात चालू झालं. शासनाच्या GR नुसार, शासनाच्या अध्यादेशानुसार त्यांनी त्या GR मध्ये म्हटलंय की तुम्ही जे मुलाचं वजन आहे त्याच्या 10% ही मुलाच्या बॅगचं वजन असलं पाहिजे. त्याच्यामध्ये शासनाने मध्यंतरी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी नवीन पुस्तकं सुद्धा आणले. त्या पुस्तकामध्येच तुमचं पुस्तक पण आहे आणि तुम्हाला त्याच्या पुढंच लिहिण्यासाठी नोटबुक पण आहे. परंतु याचं कुठेही पालन केलं जात नाही. मध्यंतरी जो प्रकार झाला, दादा भुसेंनी सांगितलं होतं की शालेय साहित्यांची सक्ती केली जाऊ नये. मुळात त्या शालेय साहित्यांची सक्ती केल्यामुळेच मुलांच्या दप्तराचं ओझं वाढतंय. शाळेतून 2-2 हजारांचे पुस्तकं घ्यायचे, 2-2 हजारांच्या वह्या घ्यायच्या आणि त्याच वह्या आपण दप्तरामध्ये ठेवायच्या. ज्यावेळेस जुन्या काळी 7 तास राहायचे तर मुलांच्या 7 वह्या 7च पुस्तकं राहायची. पण आज जर मुलांचे दप्तर चेक केले तर 15-15 पुस्तकं आहेत आणि 15-15 वह्या आहेत आणि त्याच्यामध्ये बाकीचा एक्स्ट्रा पुस्तकं सुद्धा वेगळे. त्याच्यामुळे कुठंतरी दप्तराचं ओझं प्रचंड प्रमाणात वाढलं. या प्रचंड प्रमाणात ओझं वाढल्यामुळं मुलांच्या शारीरिक संतुलनाचं गणित बिघडलंय, शारीरिक धोके मुलांना निर्माण झाले. हे कुठंतरी थांबवण्यासाठी दादा भुसेंनी याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मी असं आवाहन त्यांना अहिल्यानगरच्या माध्यमातून करतो. अहिल्यानगरमध्ये अनेक शाळा आहेत का सर्रास या शिक्षण अधिकाऱ्यांचं सुद्धा लक्ष नाही. हे सगळं सरळ हप्ते यांना चालू आहेत. पैशाच्या लुटमारीसाठी शिक्षण अधिकारी सुद्धा या बावळट लोकांना, या संस्था चालकांना साथ देतात. कुठंतरी हे मोडीत काढलं पाहिजे, एवढीच आमची मागणी. अदर ऍक्टिव्हिटीचा विषय झाला तर अदर ऍक्टिव्हिटी समजा 1-2 तुम्ही केल्या, चांगले विषय, उदाहरणार्थ उद्या मूर्ती बनवा किंवा चित्रकलेचा असेल तर मध्यंतरी आता काही शाळांमध्ये आज पाणीपुरी बनवा, उद्या भेळ बनवा, परवा काय पनीरची भाजी बनवा. अरे हे काय प्रकार आहे? हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज आहे का शाळा आहेत?
म्हणजे काहीही सर्रास चालू आहे. शिक्षणाच्या नावाखाली सगळा गोंधळ चालू आहे. त्याच्यामुळे हे कुठंतरी थांबलं पाहिजे. शिक्षणाची जो नियमावली आहे त्या नियमानुसारच शिक्षण मिळालं पाहिजे हे शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगणं गरजेचं आहे. मध्ये काय झालं की शाळेमध्ये आता कोणती शाळा जास्त इव्हेंट घेईल आणि कोणती शाळा जास्त रील्स लोकांना पाठवल, सोशल मीडियाच्या माध्यमातून रील्समध्ये दाखवेल का आम्ही कसे चांगले आहेत, मग त्याच्या माध्यमातून ते काही करायला लावतात मुलांना. हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. शिक्षणामध्ये काय महत्वाचं आहे एवढंच शिकवणं गरजेचं आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आता याआधी सुद्धा मी 2 निवेदनं दिलेत. याच्यानंतर जर झालं नाही तर शाळेच्या बाहेर सरळ सरळ एक वजन काटा घेऊन लाईव्ह लोकांना दाखवणार आहे ह्या मुलाचं वजन किती आणि त्याचं दप्तराचं वजन किती. शिक्षण तज्ज्ञांच्या मते डिजिटल शिक्षणाचा वापर वाढवणं, एकात्मिक पाठ्यपुस्तके, शाळेतच पुस्तक संच उपलब्ध करून देणं आणि गृहपाठाचे नियोजन यांसारख्या उपाययोजनांमुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतं. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि उज्ज्वल भविष्य लक्षात घेता शिक्षण विभाग, शाळा व्यवस्थापन आणि पालक यांनी संयुक्तपणे या समस्येवर तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा शिक्षणाच्या प्रवासात चिमुकल्यांच्या खांद्यावरील दप्तराचं वाढतं ओझं ही गंभीर सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्या बनण्याची शक्यता नाकारता येणार नाही. प्रतिनिधी दीपक कासवा, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर.